श्रेनिका महेश शिंगवले. मी तुम्हाला आज लोकमान्य टिळकांविषयी थोडेसे सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. थोर स्वातंत्र्य सेनाने लाल बाळ पाल, यातलेच बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 1856 रोजी रत्नागिरी या जिल्ह्यातल्या चिखली गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते व वडिलांचे नाव गंगाधर टिळक होते. बाळ लहानपणापासूनच खूप हुशार आणि खूप स्पष्ट बोलणारे होते. एकदा त्यांच्या वर्गमित्राने शेंगा खाऊन तिथेच टरपल टाकले तर त्यांच्या शिक्षकांनी सर्वांना शिक्षा दिली. तर लोकमान्य टिळक म्हणले, मी शेंगा नाही खाल्ल्या, मी टरपल उचलणार नाही. त्यांनी मराठा व केसरी वर्तमानपत्रे चालू केली. लोकांनी एकत्र यावे म्हणून शिवजयंती व सार्वजनिक गणेशोत्सव चालू केली. त्यांना इंग्रजांशी लढताना अनेक वेळा तुरुंगात जावे लागले. तिथेही त्यांनी गीता रहस्य नावाचे पुस्तक लिहिले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना त्यांनी केली. म्हणून लोकांनी त्यांना लोकमान्य अशी पदवी दिली. अशा या थोर नेत्याचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी पुण्यात झाले. मी जाता एवढेच म्हणेन, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, स्वातंत्र्याचे फुलविले नंदनवन स्मृती सत्यांच्या माझे छोटेसे वंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.